मित्र हो, दर्शक हो आणि श्रोते हो, मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कटल्यावर आपण संवाद साधतो आहोत माननीय श्री राजेश विभूते सर यांच्याशी. विभूते सर, आजचा जमाना जो आहे तो डिजिटल आहे. मग आजच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या कौशल्यावरती अधिक भर द्यावा असं तुम्हाला वाटतं? कारण तुमचा अनुभव मोठा आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टीमध्ये बदल होण्यासाठी तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणकोणते बदल केले तर ते आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. रवीजी, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पारंपरिक शिक्षणापेक्षा तंत्रज्ञानामध्ये वेगळं काय असतं, तर तंत्रज्ञान सारखं बदलत राहत असतं. दररोज बदलत जातं. दररोज बदलत असतं. आपण आज जे शिकतो ते उद्या लगेच जुनं होऊन जातं किंवा काही दिवसानंतर जुनं होतं. त्यामुळं जे काही नवीन येणारं तंत्रज्ञान आहे हे आपण सतत आत्मसात करत राहणं, आत्मसात करत राहणं ही सगळ्यात मोठं कौशल्य आहे किंवा सध्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, मशीन लर्निंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, डेटा एंट्री असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, ॲडव्हान्स अकाउंटिंग, टॅली असेल किंवा कॉम्प्युटर्स टायपिंगसारख्या या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण या कौशल्यांना आज बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स असून उपयोग नाही, तुमच्याकडं प्रेझेंटेशन स्किल असणं सुद्धा महत्त्वाचं. मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण एखादा विद्यार्थी त्याच्या तो टेक्निकल गोष्टींमध्ये हुशार आहे, पण जर त्याला ते व्यवस्थपणे तो आपले विचार मांडू शकत नसेल, लोकांच्या समोर तो व्यक्ती त्याला व्यवस्थपणे व्यक्त करता येत नसेल किंवा प्रेझेंट करता येत नसेल तर त्याला यश मिळणं अवघड जातं. आता या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये होणाऱ्या किंवा वेळोवेळी झालेल्या बदलाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला आम्ही सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीनंच शिकवत होतो. पण काळाबरोबर आम्ही सुद्धा ई लर्निंग असेल, ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट असतील, व्हिडिओ ट्युटोरियल्स असतील, या सगळ्या गोष्टींचा आम्ही आमच्या या शिक्षण पद्धतीमध्ये वापर सुरू केला. आज आमच्या संस्थेमध्ये आधुनिक विद्यार्थी केंद्रित ई लर्निंग व्यवस्था आहे की जिथे प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या गतीने शिकू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही केवळ थेरी नाही, प्रॅक्टिकल बेस्ड असेल किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर आम्ही भर देतो. कारण गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये जास्त विद्यार्थी नोकरीसाठी जातो त्यावेळेस तिथला जो व्यक्ती असतो तो त्याचं प्रमाणपत्र बघत नाही तर तो त्याचं कौशल्य बघतो. तर त्यामुळे गेली 25 वर्ष आम्ही सुद्धा आमच्या या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करत आहोत. आपण असं म्हणूया की प्रॅक्टिकल आधारित शिक्षण व्यवस्थेवर आम्ही जास्त लक्ष दिलेलं आहे. आणि आज ह्या गोष्टी खूप व्यवसायामध्ये गरजेच्या आहेत. जे आधुनिक युगातलं हे जे शिक्षण आहे डिजिटल, त्याच्यामध्ये वारंवार नवनवीन शोध लागतात, त्याच्यामध्ये बदल होत राहतात, अपडेट होत राहतात. मग त्या क्षेत्रातील लोकांनी हे स्वीकारलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आपण सुद्धा अपडेट राहिलं पाहिजे. अगदी. आणि जे आपल्या संस्थेच्या माध्यमातून केले गेलेलं आहे, म्हणजे 25 वर्षापूर्वी शिकवण्याची जी पद्धत होती आणि आजची पद्धत आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप फरक आहे. आणि तुम्ही सगळं हे स्वीकारल्यामुळं आणि विद्यार्थ्यांना तुम्ही पुढे दिल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. अगदी. खूप छान सर, धन्यवाद. क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स, जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील. इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स, हलक्या व मजबूत हेल्मेट्स, कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज, लेदर बॉल्स, एल्बो नी गार्ड्स, लेग गार्ड्स, ग्रिप्स
किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला.